नमस्कार, मी श्रद्धा शिर्के. हेल्थ टॉक या आपल्या आरोग्यविषयक विशेष कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. लठ्ठपणाबद्दलचे समज, गैरसमज आणि बेरियाट्रिक शस्त्रक्रिया म्हणजे सर्जरी हा आपला आजचा महत्त्वाचा विषय असणार आहे आणि त्याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत डॉक्टर स्वरूप पुराडे आहेत. सर नमस्कार. नमस्कार. डॉक्टरांचा मी थोडक्यात परिचय करून देते आणि मग त्यांच्याशी आपण लठ्ठपणासंदर्भात सविस्तर बोलणार आहोत. डॉक्टर स्वरूप हे MBBS MS इन जनरल सर्जरी पदव्युत्तर आहेत. MGM मेडिकल कॉलेज छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांचं शिक्षण झालंय. 2014 पासून प्रगत लॅप्रोस्कोपिक सर्जरीचा डॉक्टर सराव करतायत आणि डिसेंबर 2020 पासून मेडिकवर सोबत डॉक्टर काम सुद्धा करतात. मेडिकवर हॉस्पिटल भारतामध्ये सगळ्यात जास्त वेगाने वाढणारी चेन आहे आणि त्याच्या महाराष्ट्रामध्ये मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि संगमनेरमध्ये शाखा सुद्धा आहेत, जिथे रुग्णांसाठी 1300हून अधिक बेड्सची व्यवस्था सुद्धा आहे. तर आपण वेळ न घालवता प्रश्नांना थेट सुरुवात करूया. डॉक्टर, माझा पहिला प्रश्न हाच असेल की लठ्ठपणा म्हणजे नेमकं काय? WHO डेफिनेशननुसार म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी लठ्ठपणाला एक डेफिनेशन दिलेली आहे, एक व्याख्या दिलेली आहे. त्यानुसार शरीरात वाजवीपेक्षा जास्त प्रमाणात चरबी जमा होऊन जर आरोग्यावर विपरीत परिणाम व्हायला लागले तर यालाच आपण लठ्ठपणा असे म्हणतो. नाही, पण लठ्ठपणा वाढण्याची नेमकी कारणं काय आहेत? म्हणजे सुरुवात कुठून होते? नक्कीच लठ्ठपणा वाढण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे बदलती जीवनशैली. कॅलरी एक्सेस डाएट हा आज दैनंदिन विषय झालेला आहे. गरजेपेक्षा जास्त कॅलरीज आपण कन्झ्युम करतो म्हणजे खातो आणि आपला खर्च करण्याचा जो दर आहे कॅलरीजना तो कमी आहे. हे एक फार महत्त्वाचे कारण आहे. त्यामुळे लठ्ठपणाचा वाढता वेग आपल्याला दिसून येतो. दुसरी गोष्ट म्हणजे शारीरिक परिश्रम कमी झालेले आहेत. औद्योगिक क्रांतीनंतर यांत्रिकीकरण बऱ्याच प्रमाणात झालेलं आहे. शारीरिक परिश्रमाचा अभाव आपणास बघायला मिळतो. त्यामुळे कॅलरीज खर्च करण्याचे प्रमाण कमी झालेले आहे. तिसरी गोष्ट म्हणजे आहार, जो पौष्टिक आहार आहे तो आपल्याला महाग होताना दिसतो आहे. चांगली पोल्ट्री, चांगली डेअरी, चांगलं मीठ किंवा फिशरी ह्या सगळ्या गोष्टी महागलेल्या दिसतात आणि ह्या सगळ्या पौष्टिक आहारात मोडतात, अगदी फळेसुद्धा. परंतु प्रोसेस्ड फूड, पॅकेज्ड फूड म्हणजे ज्यात वेफर्सचा समावेश होईल, समोसे आहेत, वडापाव आहेत, या सगळ्या गोष्टी अगदी स्वस्त झालेल्या आहेत आणि या गोष्टी आपल्या आजूबाजूला सहसा अगदी फार सहजरित्या बघायला मिळतात. अगदी मोबाईल ॲपवरनंसुद्धा आपण ह्या गोष्टी ऑर्डर करू शकतो. त्यामुळे ह्या गोष्टी खाण्याचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे. सगळ्यात शेवटची गोष्ट म्हणजे जेनेटिक्स. हे नॉन मॉडिफायबल फॅक्टर आहे. जेनेटिक्स हे अनुवंशिकता आहे, त्याला आपण बदलू शकत नाही. ह्या सगळ्या कारणांमुळे लठ्ठपणाचा प्रादुर्भाव जास्त होताना दिसतो. नाही, बरोबर आहे. बरीच लोक आहेत ती लठ्ठपणामुळे त्रस्त आहेत आणि त्यालाच आजार पण तिथूनच सुरुवात होते आजाराची, असं सुद्धा बऱ्याच वेळेला दिसून येतं. पण डॉक्टर, हा लठ्ठपणा नेमका मोजता येतो का? अगदीच लठ्ठपणा मोजता येतो. आपण किती लठ्ठ आहोत हे मोजण्याचे काही पॅरामीटर्स आहेत. अगदी सोपे पॅरामीटर्स आहेत. त्यापैकी BMI म्हणजे बॉडी मास इंडेक्स हा एक फार महत्त्वाचा आणि सोपा पॅरामीटर आहे. बॉडी मास इंडेक्स म्हणजे आपले वजन भागिले उंचीचा वर्ग. वजन किलोग्राममध्ये तसेच उंची मीटरमध्ये. जे काही उत्तर मिळेल त्याला आपण बॉडी मास इंडेक्स किंवा BMI असे म्हणतो. 18.5पेक्षा जास्त कमी BMI असेल तर आपण अंडरवेट कॅटेगरीमध्ये मोडतो. 18.5 ते 25 कॅटेगरी ही नॉर्मल वेट आहे. 25 ते 30 BMI असेल तर आपण ओव्हरवेट कॅटेगरीमध्ये जातो, म्हणजे गरजेपेक्षा जास्त आपलं वजन आहे. आणि 30पेक्षा जास्त BMI असेल तर आपण त्याला लठ्ठपणा किंवा ओबेसिटी असं कॅटेगराईज करतो. दुसरं आहे वेस्ट टू हिप रेशो, म्हणजे पोटाचा घेर आणि कमरेचा घेर यांचं रेशो, यांचा परस्पर संबंध किती आहे. 0.9पेक्षा जर ह्याचं उत्तर जास्त असेल, रेशो जास्त असेल तर लठ्ठपणा हा मेलमध्ये आहे, पुरुषांमध्ये आहे आपण असं म्हणतो. सेंट्रल ओबेसिटी किंवा पोटाजवळ आकारमान जास्त आहे असं आपण समजतो. व हे कार्डियक म्हणजे हृदयविकाराचं हाय रिस्क कारण असू शकतं. हा रेशो जर स्त्रियांमध्ये 0.8पेक्षा जास्त असेल तर हाय रिस्क समजला जातो. बरोबर आहे. लठ्ठपणा मोजता येतो का? तर मोजता येतो. हो, तेच डॉक्टर आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने समजवतात आणि डॉक्टर आपल्याला खूप छान पद्धतीने मार्गदर्शन करतात. लठ्ठपणा म्हणजे नेमकं काय किंवा लठ्ठपणाची कारणं काय आहेत ती सुद्धा डॉक्टरांनी आपल्याला खूप उत्कृष्ट प्रकारे समजावलेली आहेत. डॉक्टर, आपण पाहतो की लोक बरेच डाएट प्लॅन्स फॉलो करतात किंवा एक्सरसाइज करतात, जिम लावतात,
पण खूप वेळा बघण्यामध्ये आलेलं आहे की डाएट प्लॅन आणि एक्झरसाइज प्लॅन बरेच फेल होतात. तर मग हे एक्झरसाइज आणि डाएट प्लॅन फेल का होतात? किंवा मग वजन कमी केलं तरी मग ते परत का वाढतं? अगदी बरोबर. ह्यासाठी आपल्याला थोडं मानवाच्या इतिहासात जावं लागेल, हं. मानवाच्या शरीर रचनेकडे जावं लागेल. आपण बघितलं असेल साधारण वजन कमी करायचा प्रयत्न केला, तो व्यायामाद्वारे असो अथवा आहाराद्वारे असो, तर एक 8 ते 10% वजन आपण कमी करू शकतो हं. आणि कालांतराने हे वजन परत वाढायला लागतं. अगदी हे का होतं हे समजून घेणं गरजेचं आहे. कारण असं करायला लागलं, वजन वाढायला लागलं, की आपल्याला असं वाटतं आपल्यामध्ये इच्छाशक्तीचा अभाव आहे, आपण पथ्य पाळू शकत नाही आणि आपण फेल होतो आणि त्यातनं एक निराशा माणसाच्या मनामध्ये येते. हं. हं. पण यामागे काही वैज्ञानिक कारण आहे व ते समजून घेणं गरजेचं आहे. अगदी पुरातन काळापासून म्हणजे मानव जेव्हा आदिमानव अवस्थेत होता, तेव्हा अन्नाचं दुर्भिक्ष्य होतं. सहजासहजी अन्नाची अवेलेबिलिटी नसायची. अन्न हे शिकार करून कमवायला लागायचं. हं. शिकार करून कमवलेलं अन्न खाल्ल्यानंतर शरीरात एक मेकॅनिझम तयार झालं, एक यंत्रणा मेंदूने तयार केलेली आहे. जेही अन्न खाल्लेलं आहे ते ऊर्जा रूपाने ऊर्जा ही चरबी रूपाने शरीरामध्ये स्टोअर केली जायची आणि ही सहजासहजी ऊर्जा खर्च होऊ नये, कारण अन्न परत लवकर मिळणार नाही आहे, म्हणून मेंदू हा काही यंत्रणांची अंमलबजावणी करायचा. म्हणून वजन कमी होणं हे सहजासहजी सोपं नव्हतं. आज अबंडन्स ऑफ फूड म्हणजे जेवणाची किंवा अन्नधान्याची मुबलकता आपल्याकडे आहे. आपण ते अन्न जास्त प्रमाणात कंझ्युम करतो आणि मेंदू त्याला वेट लॉस होण्यापासून थांबवतो. दुसरं सर्वात महत्त्वाचं कारण, जेव्हा कोणी वजन कमी करायचा प्रयत्न करतो तेव्हा काय होतं? वजन कमी करत असताना बेसल मेटाबॉलिक रेट किंवा बेसल एनर्जी एक्सपेंडिचर म्हणजे ऊर्जा जी आपल्या काही सिस्टम्सना चालवण्यासाठी लागते, जी सुप्त सिस्टम्सला चालवण्यासाठी लागते शरीराला, जसं की श्वसन आहे, हृदय आहे, आतल्या लिव्हरची संरचना असेल किंवा लिव्हरमध्ये चालणाऱ्या रासायनिक अभिक्रिया असतील, ह्या सगळ्या गोष्टींना चालवण्यासाठी जी ऊर्जा लागते तिचा खर्च हे शरीर कमी करून टाकतं. जेव्हा वजन कमी करायचा प्रयत्न करतो तेव्हा ही ऊर्जा कमी प्रमाणात खर्च होते आणि ऊर्जा कमी प्रमाणात खर्च झाली की पुन्हा वजन वाढायचं प्रमाण वाढतं. तिसरं आहे फूड किंवा हिडॉनिक सर्किट, जे आपल्या ब्रेनमध्ये काम करतं. हिडॉनिक सर्किट म्हणजे आपण रिवॉर्डसाठी जे पण प्लेजर मिळण्यासाठी जे पण अन्न खातो त्या संदर्भात आहे. मानव हा असा प्राणी आहे जो फक्त ऊर्जेसाठी नाही तर आनंद मिळण्यासाठी सुद्धा काही पदार्थांचं सेवन करत असतो. जेव्हा आपण काही अन्नपदार्थांपासून दूर असतो, डाएट प्लॅन फॉलो करत असतो, तेव्हा कधीतरी रिवॉर्ड देण्यासाठी स्वतःला आपण काही आवडत्या पदार्थांचं सेवन करतो आणि तिथून ही सर्कल सुरू होतं. ते रिवॉर्ड मिळाल्यानंतर परत अधिकाधिक हे अन्न खाण्याची आपणास इच्छा होते. त्यानंतर बरंच चरबीयुक्त अन्न, बरंच शर्करायुक्त अन्न खाण्यात येतं आणि परत वजन वाढायला लागतं. पण लठ्ठपणामुळे डॉक्टर नेमकं कोणते आजार उद्भवतात, कोणते आजार होतात, कोणत्या आजारांचा सामना रुग्णांना करावा लागतो आणि ते आजार नेमके का होतात? लठ्ठपणा हा स्वतः एक आजार असल्याचं अशाच काळात जवळच्याच काळात लक्षात आलेलं आहे. पूर्वी ह्याला एक आजार म्हणलं जायचं नाही, हा इच्छाशक्तीचा अभाव असल्याचं लोकांना वाटायचं. परंतु लठ्ठपणा हा एक स्वतंत्र आजार आहे व तो इतर आजारांना सुरुवात करण्याची प्रक्रिया आहे किंवा त्यामुळे इतर आजार उद्भवतात असं म्हणता येईल. जसं आपण बघताल डायबिटीज झालं, हाय ब्लड प्रेशर झालं, हे एक इंडिपेंडंट आजार आहेत, परंतु ते शरीराच्या प्रत्येक सिस्टमला अफेक्ट करतात आणि प्रत्येक सिस्टममध्ये नवीन आजार तयार करतात. त्याचप्रमाणे लठ्ठपणासुद्धा बऱ्याच आजारांना कारणीभूत ठरतो. कारण चरबीमधनं स्ट्रेस हार्मोन्स हे रिलीज होत असतात आणि ते हार्मोन्स प्रत्येक सिस्टमला अफेक्ट करतात. तर मधुमेह झालं, हाय ब्लड प्रेशर, किडनीचे आजार, विविध संस्थांचे कॅन्सर्स जसं की ब्रेस्ट आहे, पॅनक्रियाज आहे, युटेरस आहे, अशा बऱ्याच गोष्टींचे कॅन्सर्ससुद्धा लठ्ठपणामध्ये उद्भवू शकतात. बेरियाट्रिक शस्त्रक्रिया म्हणजे नेमकं काय आणि कोणी करावी नेमकी ही शस्त्रक्रिया? बेरियाट्रिक शस्त्रक्रिया ही लठ्ठपणा कमी करण्यासाठी केलेली शस्त्रक्रिया आहे. ह्या शस्त्रक्रियेमध्ये आपण पचनसंस्थेमध्ये काही बदल घडवून आणतो. 2 प्रकारच्या शस्त्रक्रिया आपण बेरियाट्रिक सर्जरीमध्ये करतो. एक आहे रेस्ट्रिक्टिव्ह सर्जरी आणि एक आहे माल ऑब्झॉर्प्टिव्ह सर्जरी.
रेस्ट्रिक्टिव्ह सर्जरीमध्ये आपण स्टमक म्हणजे जठराचा आकार छोटा करतो. जठराला कट करून एका ट्यूबमध्ये त्याचं आपण रूपांतर करतो. त्यामुळे जठराची कॅपॅसिटी किंवा व्हॉल्यूम कमी होतं आणि जेवण त्यात जाण्याचं प्रमाण हे कमी होतं. ही शस्त्रक्रिया करत असताना फंडस म्हणजे जठराचा असा भाग आपण काढतो जो भूक नियंत्रित करत असतो, ग्रेहलिन हॉर्मोनला सिक्रेट करत असतो आणि हा हॉर्मोन अतिशय भूक लागण्यासाठी कारणीभूत आहे. हा एरिया कट केल्यामुळं मेंदूला ग्रेहलिनचं इंडिकेशन कमी जातं आणि भूक कमी होते किंवा थोडं खाल्ल्यानंतर पोट भरल्याची भावना येते आणि इंटेक कमी होतो. दुसरं आहे माल अब्झॉर्प्टिव्ह सर्जरी. ह्यामध्ये जठरातून जे अन्न पुढे जातं छोट्या आतड्यांमध्ये, ते अशी व्यवस्था केली जाते, असा बायपास केला जातो की ते प्रॉक्सिमल इंटेस्टाईन म्हणजे सुरुवातीच्या आतड्यामध्ये न जाता आतड्याच्या दूर भागात जाईल आणि त्यामुळे माल अब्झॉर्प्शन क्रिएट होईल, म्हणजे जीवनसत्व किंवा चरबी हे जेवणातून शोषून घेण्याचं प्रमाण कमी होतं. तर ह्या 2 शस्त्रक्रिया बेसिकली आपण बेरॅट्रिक सर्जरीमध्ये करतो. असं केल्यामुळे शरीर ऊर्जा निर्मितीसाठी शरीरात जी चरबी स्टोअर झालेली, जे फॅट स्टोअर झालेले आहेत त्याचा वापर करतं आणि त्यामुळं वजन कमी होतं किंवा प्रत्येक प्रणालीतून चरबी ही उत्सर्जित होण्यासाठी मदत होते. आता ही शस्त्रक्रिया कोणी करावी? जे व्यक्ती व्यायाम आणि डाएट करून ज्यांना वजन कमी करणं शक्य झाले नाही आहे, ज्या व्यक्तींना वाढलेलं वजन हे दैनंदिन जीवनात अडचणी निर्माण करत आहेत त्यांनी करावी. अगदी शास्त्रोक्त भाषेत बोलायचं तर ज्यांचा बॉडी मास इंडेक्स 35पेक्षा जास्त आहे त्यांनी ह्या शस्त्रक्रियेकडे बघावं. ज्यांचा बॉडी मास इंडेक्स 30पेक्षा जास्त आहे व ज्यांना अनकंट्रोल डायबिटीज, हाय ब्लड प्रेशर, किडनीचे आजार, स्लीप ॲपनिया म्हणजे झोपेत श्वास अडकण्याचं प्रमाण, श्वास अडकण्याची गोष्ट होणे किंवा चालताना दम लागणे, अगदी जे व्यक्ती सांधारोपण शस्त्रक्रियेसाठी गुडघ्याच्या सांधारोपण शस्त्रक्रियेची वाट बघत आहेत परंतु वजन जास्त असल्यामुळे त्यांच्या ऑर्थोपेडिक सर्जननी त्यांना वजन कमी करण्याचा सल्ला दिलेला आहे, अशांनी ह्या सर्जरीचा विचार करावा. शस्त्रक्रियेची पूर्वतयारी नेमकी कशी असते आणि त्याची नेमकी प्रोसेस, किती कालावधी लागतो या प्रक्रियेला, किंवा काय एज रेशिओ असतो, किंवा म्हणजे किती एजपर्यंत लठ्ठपणा झाल्यावर, किंवा तुम्ही जसं सांगितलं की जो आकडा सांगितलात अमाऊंट 30 एज वगैरे, तर त्या संदर्भात काही सविस्तर सांगू शकाल? अगदीच. बेरॅट्रिक सर्जरी ही अगदी 65 वर्ष वयापर्यंत केलेली आहे. त्यापेक्षा सर्जरीज जास्त झाल्याचे काही डेटा अवेलेबल नाही. तुरळक ठिकाणी झालेलीही असेल. परंतु ही शस्त्रक्रिया अगदी सिंपल प्रकारची शस्त्रक्रिया आहे. खूप घाबरण्याची काहीच गरज नाही आहे. जेव्हा रुग्ण हा शस्त्रक्रियेसाठी शेड्यूल होतो, जेव्हा तयार होतो, त्यांना आम्ही 15 दिवस आधी लो कॅलरी हाय प्रोटीन लिक्विड डाएटवरती आम्ही सुरू करतो. लिक्विड डाएट सुरू केल्याने लिव्हर साईज श्रिंक होते आणि ऑपरेशनमध्ये थोडीशी मदत मिळते, यासाठी हा डाएट सुरू केलेला असतो. परंतु माझ्या अनुभवामध्ये ह्या 15 दिवसात एक 5-6 किलो वजन ते कमी करू शकतात ह्या लिक्विड डाएटवरतीच आणि त्यामुळं पेशंट्सचा आत्मविश्वास खूप वाढतो आणि ऑपरेशन नंतरच्या काळातही ते फार चांगलं परफॉर्म करतात. अगदीच ही शस्त्रक्रिया कुठल्याही लॅप्रोस्कोपिक सर्जरी एवढी सिंपल शस्त्रक्रिया आहे. लॅप्रोस्कोपिक सर्जरी म्हणजे मिनिमल ॲक्सेस सर्जरी किंवा दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया. अगदी हर्निया, अपेंडिक्स, गॉल ब्लॅडर ह्यांच्या ज्या शस्त्रक्रिया केल्या जातात त्याचप्रमाणे ही शस्त्रक्रिया होते. जे धोके ह्या इतर शस्त्रक्रियांमध्ये इन्वॉल्ड आहेत तेवढेच धोके ह्या शस्त्रक्रियेत इन्वॉल्ड आहेत. त्यामुळे खूप काही घाबरायची गरज नाही आहे. ही एक रुटीन शस्त्रक्रिया आहे आणि आता अद्ययावत ॲनेस्थेशिया टेक्निक्स आणि सर्जिकल टेक्निक्समुळं ही शस्त्रक्रिया बऱ्याच प्रमाणात पेनलेस आणि सुखकर झालेली आहे. अच्छा, असे काही फॅक्टर्स आहेत की कोणी म्हणजे या स्पेसिफिक रुग्णांनी ही शस्त्रक्रिया करू नये असं काही आहे का? अगदी काही कॉन्ट्राइंडिकेशन्स आहेत या सर्जरीसाठी. पहिलं सगळ्यात महत्त्व म्हणजे जी पेशंट्स ॲनेस्थेशियासाठी, जनरल ॲनेस्थेशियासाठी फिट नाहीत, काही कारणामुळं, फुफ्फुसांच्या कारणामुळे असेल, हृदयविकारांमुळे असेल, जे पेशंट्स ॲनेस्थेशियासाठी फिट नाहीत त्यांमध्ये ही सर्जरी करता येत नाही. ज्या पेशंट्समध्ये अल्कोहोल डिपेंडन्स आहे किंवा ड्रग अब्यूज आहे, ड्रग डिपेंडन्स आहे, त्यांमध्ये ही शस्त्रक्रिया टाळावी. गंभीर प्रकारचे मनोविकार जर रुग्णांमध्ये असतील तर अशा पेशंट्सनी सुद्धा ही शस्त्रक्रिया टाळावी.
रक्तभिसरण संबंधी किंवा रक्त क्लॉटिंग संदर्भात काही आजार असतील जिथे रक्त थांबत नाही, कोॲग्युलोपॅथी ज्याला आपण म्हणतो, आणि ते करेक्ट करणं जर तेवढंसं शक्य नसेल तर अशा रुग्णांमध्ये आपण ही शस्त्रक्रिया अवॉइड करतो. बरोबर. डॉक्टर खूप छान प्रकारे मार्गदर्शन करतायत. ही शस्त्रक्रिया, सर्जरी कोणी करावी, कोणी करू नये त्या संदर्भात पण डॉक्टरांनी आपल्याला खूप छानपणे सांगितलंय. डॉक्टर, पण जेव्हा आपण ही शस्त्रक्रिया करतो, मग त्यानंतर शस्त्रक्रिया केल्यानंतर वजन परत कधीच वाढत नाही का मग? अगदी हा प्रश्न माझ्याकडे येणारे सगळेच पेशंट्स विचारत असतात. वजन कधीच वाढत नाही हा गैरसमज आहे किंवा असं होणार नाही. अगदी तुम्ही आम्ही सुद्धा संतुलित आहार घेतला नाही, थोडाफार नियमित व्यायाम केला नाही तर आपलेही वजन दरवर्षी 10% वाढणार आहे आणि आपणही ओबेसिटीकडे जाणार आहोत. तसंच बेरियाट्रिक सर्जरी झालेल्या पेशंट्सना सुद्धा वजन कमी करून मिळण्याची संधी असते, पण त्यानंतर साधारण 5 वर्षानंतर वजन परत वाढण्याची शक्यता निर्माण होते. तीच वेळ आहे जेव्हा डायटिशियन्स, फिजिओथेरपिस्ट, सायकॅट्रिस्ट, रुग्ण आणि सर्जन यांनी मिळून त्याला थांबवायचं आहे किंवा प्रिव्हेंटिव्ह मेजर्स घ्यायचे आहेत. तर वजन परत कधीच वाढणार नाही असं नाही आहे. मग ही शस्त्रक्रिया का करावी असं पेशंट्सच्या मनात येतं. ही शस्त्रक्रिया ह्यासाठी करावी कारण वाढलेलं जे वजन आहे ते कुठल्याच गोष्टीने सहजासहजी कमी होणार नाही आहे आणि वाढलेल्या वजनासह इतर विकार जडण्याची खूप शक्यता आहे आणि आयुर्मान कमी होणार आहे. तर तो जो कट ऑफ मिळणार आहे तो बेरियाट्रिक सर्जरी आपणास देऊ शकते. अच्छा. पण डॉक्टर, लायपोसक्शन आणि बेरियाट्रिक शस्त्रक्रियेमध्ये नेमका काय फरक आहे? दिस लायपोसक्शन ही एक कॉस्मेटिक शस्त्रक्रिया आहे किंवा सौंदर्यवर्धक शस्त्रक्रिया म्हणू शकू. लायपोसक्शनमध्ये ठराविक भागातली चरबी ही मेकॅनिकली बाहेर काढली जाते. त्यामुळं शरीराच्या ओव्हरऑल आरोग्यावर काहीच फरक पडत नाही. ते सौंदर्यवर्धक शस्त्रक्रिया आहे. बेरियाट्रिक सर्जरी ही मेटाबॉलिक शस्त्रक्रिया आहे. चयापचयाद्वारे या शस्त्रक्रियेतून चरबी ही नैसर्गिकरित्या उत्सर्जित होते. जसं व्यायाम आणि आहार चांगला सकस ठेवल्यानंतर जे शरीरावरती बदल घडून दिसतात किंवा शरीर ज्या प्रकारे तयार होतं, बनतं, त्याच प्रकारे मेटाबॉलिक सर्जरीमध्येही शरीराला फायदे होतात आणि प्रत्येक सिस्टममधील चरबी किंवा फॅट हे नैसर्गिकरित्या उत्सर्जित होतं. या शस्त्रक्रियेचं महत्त्व आपण जाणतोच आहे. पण डॉक्टर, आपण पाहतो की ज्यांचं वजन बरंच वाढत जात आहे, डॉक्टरकडे जायला कंटाळा करतात किंवा डॉक्टरकडे जात नाही, डॉक्टरांचा सल्ला घेत नाहीत. ही शस्त्रक्रिया एक साईडला, मात्र काही जे लोक आहेत, बॅचलर्स झाले किंवा तरुण तरुणी काही आहेत, गुगलवरून सर्च करतात की बाबा लठ्ठपणा कमी करण्यासाठी काय करायचं, वजन कमी करण्यासाठी काय करायचं. डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय, सल्ल्याशिवाय ते स्वतःच गोळ्या ऑर्डर करतात, घेतात. ते किती घातक असू शकतं लोकांसाठी? अगदीच गुगलवरून किंवा ऑनलाईन कन्सल्टेशन्समधून आपण डाएट प्लॅन्स घेऊ शकता, कारण तज्ज्ञ व्यक्तीच हे डाएट प्लॅन्स देतात, असं कोणीही देत नाही. आपण नक्कीच डाएट प्लॅन्स घेऊ शकता, वर्कआउट प्लॅन्स घेऊ शकता, पण मेडिसिन्स आपण गुगलवरनं सर्च करून घेऊ नयेत, योग्य डॉक्टरांच्या सल्ल्यांशिवाय घेऊ नयेत असा मी सल्ला देईल. अगदी. अगदी शेवटाकडे आहे सर, माझ्या शेवटची 2 मिनिटं आहेत. मी सांगेन आमच्या प्रेक्षकांसाठी तुमचा मोलाचा सल्ला आणि ओव्हरऑल काळजी काय घ्यावी, कारण की म्हणजे वजन वाढणार नाही त्यासाठी ओव्हरऑल काळजी काय घ्यावी, व्यायाम कसा करावा आणि आहारामध्ये सुद्धा काय असावं ते सुद्धा सांगा. मॉडरेट रेग्युलर एक्सरसाइज म्हणजे हलक्या प्रकारचा नियमित व्यायाम, ही व्यायामाची डेफिनेशन असली पाहिजे. अगदी जिममध्ये जाऊन हेवी वेट लिफ्टिंग करण्याची गरज नाही. रुटीन सकस आहार जोही आपल्या कल्चरमध्ये इन्वॉल्ड आहे, शर्करेचं प्रमाण कमी, फॅट्सचं प्रमाण कमी, असा हा संतुलित आहार आपण घ्यावा. यंगस्टर्स, लहान मुलांसाठी मी तुम्हाला सांगेल, युअर मदर इज अ डॉक्टर अँड फूड शी मेक्स इज मेडिसिन फॉर यू. म्हणजे तुमच्या आईने बनवलेलं जे जेवण आहे ते अगदी उत्तम जेवण असतं तुमच्यासाठी आणि ते अगदी चवीने खावं, आवडीने खावं. जंक फूडकडे जाऊ नये, विकत असलेल्या फूडकडे जाऊ नये. अच्छा. आणि आमच्या प्रेक्षकांसाठी तुमचा मोलाचा सल्ला सर? मी सांगेल, वजन हे वाढण्याआधी कॅच करावं. वाढत्या वजनाच्या साईन्स आणि त्याचे प्रादुर्भाव शरीरावर लक्षात घ्यावे, जेणेकरून आपल्याला बेरियाट्रिक सर्जरी किंवा ओबेसिटीच्या मेडिकल मॅनेजमेंटकडे यावं लागणार नाही. सो स्टे हेल्दी अँड स्टे फिट. अगदी. डॉक्टरांना बराच दांडगा अनुभव आहे आणि बरेचसे पेशंट डॉक्टरांच्या हाताखालून पण गेलेले आहेत. डॉक्टरांनी बऱ्याच सर्जरीज सुद्धा आतापर्यंत केलेल्या आहेत. डॉक्टर, काही तुमचे अनुभव शेअर करा, एक्सपिरियन्सेस असतील तर पेशंटसोबतचे. हो, नक्कीच. छत्रपती संभाजीनगर येथे बेरियाट्रिक सर्जरीचे प्रयोग झालेले आहेत. आम्ही पहिले करतोय असं नाही, झालेले आहेत. परंतु एक डेडिकेटेड बेरियाट्रिक सेंटर उभं करावं असा आमचा मानस होता.
आणि मॅनेजमेंटच्या चर्चेतून आणि आमच्या संकल्पनेतून एक साधारण 1.5 वर्ष झालं हे सेंटर आम्ही चालू केलेलं आहे. या सेंटरमध्ये बेरियाट्रिक सर्जनची आमची टीम आहे, त्यानंतर डायटिशियन आहेत, फिजिओथेरपिस्ट आहेत आणि सायकॅट्रिस्ट आहेत. या सगळ्यांचं अॅनेस्थेसिस्ट आणि फिजिशियन यांचंही योगदान त्यात लागतं. 2 एक्स्ट्रीम एजेस म्हणजे सगळ्यात कमी वय असलेले पेशंट आमचे 35 वर्षीय महिला, त्यांचं BMI 53च्या जवळपास होता. त्यांचं वजन 125 किलो होतं. त्यांना चालताना अगदी धाप लागायची. त्यांची सर्जरी आम्ही केली होती. 10व्या महिन्यात त्यांचं वजन हे 86 किलो होतं, 125वरून घटून. एक्स्ट्रीम एज म्हणजे दुसरं 64 वर्षीय महिला, त्या डायबेटिक होत्या. त्या गुडघ्यावर पडल्यामुळे त्यांना ही शस्त्रक्रिया गुडघ्याची करणं शक्य नव्हतं, म्हणून त्यांना बेरियाट्रिक सर्जरी सजेस्ट केली होती. त्या माझ्या परिचित आहेत. 2014 पासून त्या ही सर्जरी करण्यासाठी उत्सुक होत्या, पण त्यांचं मन तयार होत नव्हतं. त्यांनी तयारी दाखवली, आम्ही त्यांची सर्जरी केली. त्यांचं वजन हे 100 किलो होतं. आज 6 महिन्यात त्यांचं वजन 68 किलो आहे. ही सर्जरी नक्कीच सुखकर करणारी आहे, पेशंटचं मोराल वाढवणारी आहे. ऑपरेशननंतर जे बदल त्यांना बघायला मिळतात, अगदी सकारात्मक बदल त्यांना बघायला मिळतात. त्यांचे अनुभव असे असतात की ही शस्त्रक्रिया आम्ही पूर्वीच का नाही केली. तर असे बरेचसे अनुभव म्हणजे इमोशनल अनुभव म्हणता येतील, हे पेशंटसोबत आम्हाला येतात आणि अशा प्रकारे आमची वाटचाल पुढं चालू आहे. शुगर पेशंट्समध्ये अगदी म्हणायचं तर बेरियाट्रिक शस्त्रक्रियेनंतर अगदी दुसऱ्या दिवशीपासून ड्रग्सची रिक्वायरमेंट किंवा इन्सुलिनची रिक्वायरमेंट पूर्णपणे संपून जाते आणि भविष्यात हाय शुगरमुळं जे डॅमेजेस इतर ऑर्गन्सला किंवा इतर शरीरातल्या अवयवांना होणार आहेत ते बऱ्यापैकी कमी होऊन जातात आणि त्यांचं आयुष्य बऱ्यापैकी वाढतं. निश्चित. तर आपण आजचा कार्यक्रम खूप महत्त्वाचा होता, तर जसं पाहिलं तर, कारण की लठ्ठपणा म्हणजे बरेचसे लोक आहेत ते आजाराला सामोरं जात आहेत, पण खूप कंटाळा करतात किंवा त्यांना माहितीच नसतं की काय करायला पाहिजे आणि काही करायला नाही पाहिजे त्यासाठी. तर मी हेच सांगेन की तुम्हाला सुद्धा जर काही लठ्ठपणा संदर्भात काही विचारायचं असेल किंवा ही शस्त्रक्रियेबद्दल काही जाणून घ्यायचं असेल तर आपल्या स्क्रीनवर जो नंबर आहे, आणि यांच्या बऱ्याच शाखा सुद्धा आहेत ज्या आपल्याला स्क्रीनवर दिसतात. जवळजवळ 5 शाखा आहेत सर आपल्या, आणि 1300 बेड्सचं या हॉस्पिटल्समध्ये प्रशस्त असं हॉस्पिटलमध्ये बेड्सची सुद्धा व्यवस्था सगळ्या रुग्णांसाठी करण्यात आलेली आहे आणि अगदी उत्कृष्ट पद्धतीने या सर्जरीज केल्या जातात आणि खूप चांगलं कन्सल्टेशन सुद्धा तुम्हाला मिळेल. त्यामुळे तुम्हाला जर काही विचारायचं असेल किंवा तुम्हाला आणखीन जर कुठली माहिती घ्यायची असेल तर आपल्या स्क्रीनवर जे नंबर दिसतात त्यावर तुम्ही नक्की संपर्क करू शकता. डॉक्टर, तुम्ही इथे आलात आणि आमच्या प्रेक्षकांना खूप छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. धन्यवाद. आणि हेल्थ टॉक या आपल्या आरोग्यविषयक विशेष कार्यक्रमात वेळ झाला इथेच थांबायची. पाहत रहा पुढारी न्यूज.